प्रश्न क्रमांक 1. भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांती घडून आली? 1. चौथ्या, 2. पाचव्या, 3. तिसऱ्या, 4. दुसऱ्या. प्रश्न क्रमांक 2. नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टाला अग्रक्रम देण्यात आला होता? 1. समाजवादी समाजरचना, 2. आत्मनिर्भरता, 3. समताधिष्ठित न्यायाचा विकास, 4. प्रादेशिक समतोल. प्रश्न क्रमांक 3. भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली? 1. 15 ऑगस्ट 1947, 2. 26 जानेवारी 1950, 3. 1 एप्रिल 1951, 4. 1 मे 1950. प्रश्न क्रमांक 4. 11व्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते? 1. लोकसंख्या वाढीवर निर्बंध, 2. स्त्रिया आणि मुलींमधील ॲनिमियाचे प्रमाण योजना अखेरीस 50% वर आणणे, 3. गरिबी हटाओ कार्यक्रम, 4. 2007 पर्यंत गरिबी 5% ने कमी करणे. प्रश्न क्रमांक 5. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशाला अग्रक्रम देण्यात आला? 1. शेती व्यवसाय, 2. सामाजिक न्याय, 3. पोलाद उद्योग, 4. जलसिंचन. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकास प्रकल्पाची साधनसामुग्री संरक्षण क्षेत्राकडे वळविणे भाग पडले? 1. पहिली पंचवार्षिक योजना, 2. दुसरी पंचवार्षिक योजना, 3. तिसरी पंचवार्षिक योजना, 4. पाचवी पंचवार्षिक योजना. प्रश्न क्रमांक 7. भारतातील प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टावर भर दिला होता? 1. सहकार व स्वातंत्र्य, 2. विकास व तंत्रज्ञान, 3. बेरोजगारी, 4. आत्मनिर्भरता व स्वावलंबन. प्रश्न क्रमांक 8. भारतीय संघराज्य पद्धतीत आर्थिक कार्यांची जबाबदारी कोण पार पाडते? 1. स्थानिक सरकार आणि राज्य सरकार, 2. केंद्र सरकार आणि राज्य सरकार, 3. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड, 4. स्टेट बँक ऑफ इंडिया व नियोजन मंडळ. प्रश्न क्रमांक 9. नीती आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? 1. पंतप्रधान, 2. मुख्यमंत्री, 3. राष्ट्रपती, 4. अर्थमंत्री. प्रश्न क्रमांक 10. प्लॅनिंग अँड द पुअर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? 1. वि. म. दांडेकर, 2. अमर्त्य सेन, 3. पी.सी. महालनोबिस, 4. बी.एस. मिन्हास. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणता कालावधी नियोजन सुट्टीचा कालावधी म्हणून ओळखला जातो? 1. 1951 ते 56, 2. 1966 ते 69, 3. 1961 ते 66, 4. 1969 ते 72. प्रश्न क्रमांक 12. नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? 1. जवाहरलाल नेहरू, 2. राजेंद्र प्रसाद, 3. सी.डी. देशमुख, 4. के.सी. पंत. प्रश्न क्रमांक 13. भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? 1. 1948, 2. 1950, 3. 1951, 4. 1952.
प्रश्न क्रमांक 14. 11व्या योजनेअंतर्गत किती अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते? 1. 5 कोटी, 2. 5.8 कोटी, 3. 6 कोटी, 4. 4.5 कोटी. प्रश्न क्रमांक 15. दारिद्र्य निर्मूलन, गरिबी हटाओ आणि आत्मनिर्भरता कोणत्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख ही उद्दिष्टे होती? 1. तिसऱ्या, 2. पाचव्या, 3. दुसऱ्या, 4. सहाव्या. प्रश्न क्रमांक 16. उत्तरांचल, छत्तीसगड व झारखंड या राज्यांची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली? 1. 9व्या, 2. 7व्या, 3. 8व्या, 4. वरीलपैकी नाही. प्रश्न क्रमांक 17. भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोठे सुरू झाला? 1. रावत भाटिका, 2. सिंद्री, 3. कोची, 4. हाजिरा. प्रश्न क्रमांक 18. हिराकूड योजना निर्मिती ही कोणत्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे? 1. पहिल्या, 2. दुसऱ्या, 3. तिसऱ्या, 4. चौथ्या. प्रश्न क्रमांक 19. दामोदर खोरे योजना ही कोणत्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे? 1. पहिल्या, 2. तिसऱ्या, 3. दुसऱ्या, 4. पाचव्या. प्रश्न क्रमांक 20. पाचव्या पंचवार्षिक योजनेचा परवलीचा शब्द कोणता होता? 1. अधिक उत्पादन, 2. जलद प्रगती, 3. उत्पन्नाचे समवाटप, 4. गरिबी हटाव.